आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. श्रोते हो, संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे भौतिक धन नाही, तर शब्दरूपी रत्ने हीच आमची संपत्ती आहे. वेळ आल्यास आम्ही या शब्दांचीच शस्त्रे करून अन्यायाविरुद्ध आणि संकटांशी लढू. शब्द हेच आमचे प्राण आहेत, म्हणजेच आमचे जीवन आहे. आम्ही हे शब्दधन जगाला, जनलोकांना वाटू. श्रोते हो, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ लेखक मधुकर पांडुरंग खरे. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हे आपलं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपला जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं आणि आपण या लेखन कार्याकडे कसे वळलात, याबद्दल काय सांगाल? माझा जन्म 17 नोव्हेंबर 1942 या दिवशी अत्यंत निसर्गरमणीय आणि ज्या गावाला 3.5 मैलाचा समुद्र किनारा लाभला आहे, अच्छा, अशा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या ठिकाणी झाला. आमच्या घरची परिस्थिती ही अतिशय सधन होती. बर. त्यामुळे लहानपणापासून कष्ट म्हणजे काय हे कधी वाटायला आलं नाही. आमच्या वडिलांना नाटकाची वगैरे अतिशय आवड होती, अच्छा, संगीताची वगैरे. आणि त्यामुळे साधारणतः 1950-52चा काळ येतो, त्यावेळेला नाटक कंपनी गुहागरला आली की साधारणतः असं असायचं, तेव्हा लॉजिस वगैरे काही नव्हतं, की गावातले जे सधन आहेत, ज्यांचं घर मोठं आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा 2-4 जणांकडे त्या नटांची वगैरे व्यवस्था व्हायची, राहायची, खायची वगैरे. अच्छा. तेव्हा आमच्याकडे मला आठवत आहे 1952 साली सौभद्र, विद्याहरण अशा प्रकारचे नाट्यप्रयोग झाले होते. आणि त्यावेळी राम मराठे, सुरेश हळदणकर, मास्टर दामले हे लोक आमच्याकडे राहायला, जेवायला वगैरे होते. मलाही त्या वातावरणात राहिल्यामुळे लहानपणापासून संगीताची आणि नाटक बघण्याची आवड. एक दुर्मिळ मी गोष्ट सांगतो की 1952 साली गोविंदराव पटवर्धन, प्रसिद्ध ऑर्गनवादक, हे आमच्या गुहागरचे. आणि त्यामुळे गिरगावमध्ये मोहन बिल्डिंगमध्ये ते वडील, आई वगैरे राहत असत. अच्छा. आणि माझ्या वडिलांबरोबर मी एकदा तिथे गेलो, कारण गोविंदरावांचे वडील आणि माझे वडील हे अगदी जीवलग मित्र. आम्ही त्या ठिकाणी गेलो, मी 10 वर्षाचा होतो, 52 म्हणजे. आणि वडील म्हणाले, गोविंदा, हा तुझ्याकडे बसेल, मला जरा बाहेर काम आहे आणि तुझे वडील पण बाहेर गेले आहेत, तर हा तुझ्याकडे बसेल. गोविंदराव म्हणाले, ठीक आहे. मी बसलो त्या ठिकाणी. आज जाऊन गोविंदरावांनी मिसेसना चहा सांगितला, चहा घेतला. साधारणतः दुपारची 3 वाजल्याची वेळ होती. आणि गोविंदरावांनी घड्याळाकडे बघितलं. अरे, आत्ता मुंबई मराठी साहित्य संघात बालगंधर्व आणि राम मराठे यांचा स्वयंवर आहे आणि मला ऑर्गनवर बसायचं आहे. अच्छा. हां, तू येतोस का? म्हटलं येतो की. कारण मला त्या काळात सुद्धा 10व्या वर्षी कोण बालगंधर्व हे मी विचारलेलं नाही, इतकं माझं वाचन पहिल्यापासून होतं. आणि मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी पहिल्या रांगेत मला बसवलं, ते ऑर्गनवर बसले आणि एक अंक मी त्या ठिकाणी बघितला. 10 वर्ष होतं, त्यामुळे संगीतातलं काही कळणं, नाटकातलं काही कळणं, भाषा वगैरे हा भाग नव्हता. पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की नटवर्य बालगंधर्व गेल्या 100 वर्षात ज्यांच्यासारखा नट झाला नाही, बरोबर, आणि पुढील 100 वर्षात होणार नाही, अशा बालगंधर्वांना प्रत्यक्ष स्वयंवर नाटकात रुक्मिणीच्या भूमिकेत मी पाहू शकलो. हा माझ्या जीवनातला अत्यंत सुवर्ण क्षण आहे, काही प्रश्नच नाही. आणि असं म्हणायला हरकत नाही की इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतक्या दिग्गजांना अगदी आमोरासमोर पाहिलेलं आहे, म्हणजे हे सौभाग्यच आहे. ते भाग्य आहे माझं. बिलकुल. तसंच त्याच्याही अगोदर 1949 साली आमच्या आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं आणि दादरला
आमच्याच वडिलांचे मित्र जोशी हे राहत होते. त्यांच्याकडे आम्ही उतरलो. बर उतरल्यानंतर आईचं ऑपरेशन वगैरे झालं आणि त्यांच्याकडे ती विश्रांती घेत होती. मी होतो, वडील होते आणि दुपारी 4ची वेळ होती. आणि पटकन ती मला म्हणाली की मधू, तुला सावरकर बघायचे आहेत? म्हटलं बघायचे आहेत की, सावरकर कोणाला आवडणार नाही बघायला, चल म्हणाली माझ्याबरोबर. माझी मैत्रीण तिथेच राहते त्यांच्या घरात. दादरला सावरकर सदन आहे, त्या ठिकाणी ते राहत होते. आणि गेलो मी त्या ठिकाणी. आप्पासाहेब कासार त्यांचे शरीर संरक्षक होते. त्यांना सांगितलं, त्यांना कौतुक वाटलं, हा 10 वर्षाचा पोरगा आणि सावरकरांना भेटायचं आहे म्हटलं वगैरे. पण जरा त्याने बघितल्यासारखं केलं आणि आत पाठवलं. अच्छा. मी नमस्कार केला सावरकरांना आणि मला म्हणाले, काय नाव तुझं? म्हटलं मधुकर पांडुरंग खरे. आणि म्हटलं तात्या, नमस्कार वगैरे केला. तात्या, तुम्हाला आवडणारी एक गोष्ट मी सांगतो. तशी म्हणाले, काय? तसे म्हटलं, तुमचे जे शिष्य हुतात्मा अनंत कान्हेरे, अच्छा, हे आमच्या वडिलांच्या काकूचे भाऊ. त्यामुळे अनंता गेल्यानंतर त्याची बहीण, त्याचे वडील हे 8-8 दिवस गुहागरला आमच्या घरी राहत असत. आणि ती आठवण सगळे वडील सांगतात. म्हणजे ही आठवण आहे 1912-13. पण हे सगळं वडील मला सांगायचे. आणि मी लहान असून सुद्धा कंटाळा केला नाही वडिलांना. काय सांगताय मला, काय करायचं आहे अनंत कान्हेरे, असं नाही बघा. पहिल्यापासून मला आवड होती ती. हे 2 अत्यंत अतिशय दुर्मिळ सुवर्णक्षण म्हणतात हे माझ्या आयुष्यातले, की मी बालगंधर्वांना बघितलं, त्यांच्याजवळ बोललो. मी सावरकरांना बघितलं, सावरकरांनी माझ्या पाठीवर शाबासकी दिली. क्या बात आहे. आता सर, जसं आपण सांगताय बालगंधर्व झाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आमची पिढी फक्त आम्ही ऐकून आहे, त्यांच्यावर आधारित चित्रपट असो, गाणी असो, बरोबर. पण तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला त्यांचा सहवास लाभलाय. म्हणजे तुम्ही हे सांगताय पण माझ्या अंगावर काटा येतो हे ऐकताना. सर, आता आपण वळूयात आपल्या लेखन कार्याकडे. आपण आजपर्यंत भाग्य आम्ही तुका देखियला, आता विश्वात्मके देवे, समाज शिक्षक संत तुकाराम, त्यानंतर चिंतन स्मरणी, आठवणी आणि आठवणी, श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ इत्यादी पुस्तकांचं आपण लेखन कार्य केलेलं आहे. तर याबद्दल काय सांगाल, या पुस्तकांबद्दल? लहानपणापासून वाचनाची अतिशय आवड मला. बर. मी BA पर्यंत रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजमध्ये झालो. आणि हे सांगायला आनंद होतो की प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक हम मराठे हा माझा जीवलग मित्र. हम मराठे आज गीता धर्म मंडळाचे पुण्यातले अध्यक्ष असणारे डॉक्टर मुकुंद दातार आणि मी हे आमचं त्रिकूट होतं रत्नागिरीला. तेव्हा आम्ही चर्चा करायचो, वादविवाद करायचो, हे सगळं साहित्यावरच. लहानपणापासून आम्हाला ती आवड होती, त्यांनाही होती आणि आम्हालाही होती. आणि मग BA झाल्यानंतर मला कुठल्याही परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाचं MA करायचं नव्हतं. अच्छा. हां. आणि म्हणून मी MA साठी याला गेलो, पुण्याला गेलो. हां, पुणे विद्यापीठात. त्यावेळेला कुठल्याही कॉलेजमध्ये MAची सोय नव्हती. SP मध्ये नव्हती, फर्ग्युसनमध्ये नव्हती. पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं विद्यापीठात. हां. आणि माझी बहीण, चुलत बहीण लेखिका, आता वारली ती, डॉक्टर लीला दीक्षित. हां, तिची खूप पुस्तकं आहेत. ती मला घेऊन युनिव्हर्सिटीत गेली. मला काही माहिती नाही तसं. आणि त्या ठिकाणी डॉक्टर पुग सहस्रबुद्धे, डॉक्टर शंगो तुळपुळे, डॉक्टर वीरा करंदीकर, डॉक्टर अनुराधा पोद्दार असे एकापेक्षा एक दिग्गज हे लोक आम्हाला शिकवायला होते. आणि त्यामुळे पहिल्यापासून वाचनाची आवड होतीच. आणि त्याच्या जोडीला चांगले मित्र भेटले, अभ्यास करणारे, अभ्यासू असे. आणि त्यामुळे गमतीने त्या ठिकाणी चित्रे नावाचे ग्रंथपाल होते. त्यांच्याकडे मी किंवा आमच्या मित्रांनी पुस्तक मागितल्यानंतर ते म्हणाले गमतीने, जयकर ग्रंथालयात आता तुम्हाला देण्यासारखं पुस्तक राहिलेलं नाही. अच्छा, म्हणजे इतकं तुमचं वाचन झालेलं. कमीत कमी रोज आम्ही 10 तास वाचत होतो. बापरे. आणि नशिबाने स्मरणशक्ती बरी असल्यामुळे बरंचसं त्यातलं लक्षात राहत होतं. अजूनही लक्षात आहे वयाच्या 84व्या वर्षी. क्या बात आहे. तर तिथे लेखनाची वगैरे ही लागली. त्याच्यानंतर मी सांगली शिक्षण संस्थेत सांगलीला नोकरीला लागलो. आणि तसं माझ्या लेखनाला सुरुवात उशिरा झाली फार. म्हणजे रिटायर झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर. आणि चिंतनाला सुरुवात 1986 साली झाली.
त्यावेळेला हं, मी विट्याला होतो, बर आमच्या बदल्या होत असत. हं, आणि त्या ठिकाणी मी पहिलं चिंतन हं, त्या ठिकाणी लिहिलं हं. आणि इथेच या आकाशवाणीमध्ये सादर केलं. अच्छा. आणि त्यानंतर जवळजवळ माझी 55 चिंतनं हं, या सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहेत. बर. आणि त्याच्यानंतर हं, हं, मी पुस्तक लेखनाला सुरुवात केली. हं, हं, माझी बहीण ती लेखिका होती स्वतः, ती मला नेहमी म्हणायची हं, की तुझं वाचन एवढं आहे, अमुक तमुक तू लिहित का नाहीस. हं, पहिल्यापासून आमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे हं, आळस हा जो दुर्गुण आहे हं, तो आमच्या ठिकाणी सगळ्याच भावंडांच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होता. कारण काम करणं म्हणजे काय करायचं असतं हं, हे मला माहितीच नाही. हं. गडी माणसं वगैरे घरी अमुक प्रमुख अच्छा. हा असेच दिवस सगळे गेले. हं, हं, पण ती असं असून सुद्धा ती धडपडी होती, उपक्रमशील होती. हं, हं, त्यामुळे ती मला सारखं म्हटल्यानंतर मी सुरुवात केली. हं. आणि पहिलं माझं हे पुस्तक हं. भाग्य आम्ही तुका देखियला, बर. हां, हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रसिद्ध झालं. अच्छा. हां, भाग्य आम्ही तुका देखियला. हं, हं, आणि मग तिथून लिहायला सुरुवात केली. हं, हं, ती लागोपाठ मग दुसरं समाज शिक्षक संत तुकाराम. हं, मला पहिल्यापासून आणखी एक मध्ये सांगायचं तर 1957 साली हं, हं, मी 8वी-9वीत असताना हं. पूज्य अप्पासाहेब पटवर्धन, बर. ज्यांना कोकणचे गांधी म्हणत, हं, महात्मा गांधी, हं, हं, ते शाळेत आले होते गुहागरला आमच्या हं, हं, गोपाळकृष्ण विद्या मंदिरमध्ये. हं, हं. आणि शाळेत आले असताना आमच्या प्रिन्सिपॉलना म्हणाले तुमच्या शाळेतली एक 5-10 मुलं मला द्या, हं. मी त्यांना भूदान पदयात्रेमध्ये घेऊन जाणार आहे अच्छा. आणि त्यांना एक नवीन अनुभव हं, मी देणार आहे. बर. तेव्हा आहेत का कोण तयार. हं, मग ती काय 4-5 जी होती हं. त्यात मी होतो. अच्छा. हां, आणि मग आम्ही दापोलीला गेलो, त्या ठिकाणी शिबिर झालं. हं, हं, त्या ठिकाणी मला हं. अच्युतराव पटवर्धन, बर. दादा धर्माधिकारी हं, आणि एस.एन. जोशी हं. या महामानवांचा सहवास लाभला. वा. म्हणजे माझं भाग्यच आहे खरं. खरंच. ह्या सगळ्या महामानवांचं दर्शन होणं, हं. मार्गदर्शन होणं, हं. त्यांचा सहवास लाभणं, त्यांची शाबासकी मिळणं, हं. ह्या सगळ्या दुर्मिळ अतिशय गोष्टी या मला अत्यंत लहानपणी प्राप्त झाल्या. हे भगवंताचे माझ्यावर उपकारच म्हणायचे त्या दृष्टीने. अच्छा. आणि मग मी लिहायला सुरुवात केल्यानंतर हं, हळूहळू मी लिहायला सुरुवात केली. हं. आणि या ऑगस्टपर्यंत मी एकूण 7 पुस्तकं लिहू शकलो. बर. सर, लेखना व्यतिरिक्त आपण संत साहित्यावरही अनेक प्रवचनं दिलेली आहेत दिली. मला वाटतं. तर आपल्याला पहिलं प्रवचन कुठे दिलं, कसं झालं, त्याबद्दल काही सांगता येईल का? पहिलं प्रवचन मी तासगावला दिलं. बरं. साधारणतः मला वाटतं आहे 1976 वगैरे. अच्छा. 1976 साली तिथे प्रसिद्ध समाजसेविका डॉक्टर शनोलीकरबाई बरं. आलेले आहेत तिथे. बरं. हं, त्या ठिकाणी होत्या. हं, आणि तिथे परचुरे डॉक्टर आहेत हं. आणि त्यांचा मंडप आहे. त्या मंडपामध्ये हे अशा माणसांना जे अभ्यासू वगैरे आहेत हं, हं. अशांना बोलवत असत आणि दर आठवड्याला त्यांचं प्रवचन ठेवत असत. अच्छा. तिथे मी पहिलं प्रवचन केलं. अच्छा. हां, हं, हं. म्हणजे जवळपास आजपासून 50 वर्ष आधीची गोष्ट आहे ही. बरोबर आहे. अच्छा. सर, आकाशवाणी सांगलीवरही आपले विविध भाषणं वगैरे चिंतन या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित. त्याशिवाय झाली हां. बासी मर्ढेकर. बरं. मर्ढेकरांवर मी एक 10 मिनिटं या ठिकाणीच बोललो होतो. हं, हं. ती कॅसेट घरी आहे माझ्या. अच्छा. आणि तत्वचिंतक केशवसूत बरं. हां, याही विषयावर या ठिकाणीच मी बोललो होतो. हं, हं. मी चिंतन सोडून या 2 व्यक्तींवर माझं भाषण झालेलं आहे आकाशवाणीवर. बरं. हं. सर, संत साहित्यावर आपण आजपर्यंत बरेचसे प्रवचनं केलेले आहेत. हो. मला वाटतं जवळजवळ 500च्या वर झालेले आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे प्रवचनाचा कार्यक्रम केलेला आहे. हो. तर याच्यातला एखादा अविस्मरणीय असा प्रसंग काही आठवतो का, जो आपल्या स्मरणात आहे? पुणे येथील हं, गीता धर्म मंडळ आहे पेरुगेटला. हं, त्या ठिकाणी माझे मित्र त्या ठिकाणी आता अध्यक्ष आहेत. मला म्हणाले, मधू तू पसायदानावर बोलतोस का? अच्छा. हां, हं, तशी 8 दिवस आहेत अजून, हं, तयारी कर वगैरे. तसं म्हटलं बोलतो. हं, आणि बोललो. त्या ठिकाणी त्यांचा मंडप वगैरे आहे हं, पेरुगेटला इथे. आणि बोलल्यानंतर मी म्हटलं की मी एका वाक्यात तुकाराम आणि ज्ञानेश्वरातला फरक सांगतो. अच्छा. हां, हं, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यातला फरक
एका वाक्यात हं, सांगतो मी, तुम्हाला पटला तर बघा. हं. ज्ञानेश्वर वी रिस्पेक्ट, अच्छा. हं. ज्ञानेश्वर वी रिस्पेक्ट बट तुकाराम वी लव. आहा. ज्ञानेश्वर वी रिस्पेक्ट बट तुकाराम वी लव. म्हणजे हे 2-2 शब्दामध्ये तुम्ही त्यांचा दोघांचंही फरकही सांगितलं दाखवला आहे. आणि महत्वही समजावून सांगितलं. अच्छा. की तुकाराम हा बहुजन समाजाचा संत आहे हं, हं. आणि ज्ञानेश्वर हे अभिजात जो वर्ग आहे त्यांच्यासाठी आहेत. हं, हं. ज्ञानेश्वर वास्तविक शंकर तुळपुळे आम्हाला शिकवायला होते, ज्यांची लंडनमध्ये ज्ञानेश्वरीवर 1 महिना प्रवचन झाली. बरं. त्या सेंड ऑफच्या वेळेला ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पुणे विद्यापीठ. हं, हं, हं. तर त्या ठिकाणी त्यांनी प्रांजलपणाने सांगितलं हं, हं. की विद्यार्थी बंधूंनो, हं, मी आजपर्यंत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हं. याच्यावर अनेक ठिकाणी परदेशात सुद्धा हं, हं. अनेक व्याख्यानं दिली, बरं. अनेक प्रवचन केली. हं, पण हं. अजून ज्ञानेश्वरीतील काही ओव्या अशा आहेत हं. की ज्याचा अर्थ मला येत नाही. अच्छा. हे डॉक्टर शंकर तुळपुळे सांगतायत. याला महत्व आहे हं, हं. की गवी तुळपुळ्यांचा शिष्य, गुरुदेव रानडेंचा शिष्य, बरं. हं. असे सांगतायत. म्हणजे ज्ञानेश्वरी किती ही असेल बघा. त्यांनी ती सोपं म्हणून मराठीत आणली. हं, हं. मूळ ज्ञानेश्वरांचा हेतू की भगवद्गीतेवरचं ते भाष्य आहे, हं. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे, हं, हं. तर ते संस्कृतमध्ये होतं. सर्वसामान्यांना ते कळावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मराठीत आणली. हं. आणि तिथे त्यांचा आत्मविश्वास एवढा होता. वयाच्या 15व्या वर्षी हं, हं. आत्मविश्वास काय, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. हं. वयाच्या 15व्या वर्षी हा त्यांचा आत्मविश्वास. हं. आणि त्यांनी सुरुवात केली ज्ञानेश्वरीला. अच्छा. आणि मी शब्द कसे वापरेन, हं. साच आणि मवाळ, हं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, हं. शब्द हे कल्लोळ अमृताचे. बरोबर. क्या. असे शब्द माझे असतील. हा अहंकार नाहीये, लक्षात ठेवा. हं. हा आत्मविश्वास आहे. बरोबर. आत्मविश्वास आणि अहंकार याला भेदून जाणारी रेषा अत्यंत पुसट आहे, लक्षात ठेवा. क्या बात हां. आहे. बरोबर. सर, जसं आपण आपल्या पुस्तकांबद्दल बोलतो आहे, तर समाज शिक्षक संत तुकाराम हे पुस्तक जे आपण लिहिलं, तर संत तुकाराम याच्या आधी आपण समाज शिक्षक हा शब्द वापरलेला आहे. तर याबद्दल काय सांगाल की संत तुकारामांना आपण इथे समाज शिक्षक असं का संबोधलेलं आहे? तर मी मगाशी सांगितलं तसं भूदान पदयात्रेत होतो हं. आणि त्या ठिकाणी भूदान पदयात्रा याचा अर्थ जातीभेद नाही, धर्मभेद नाही, काही नाही. हां. अशा वातावरणात मी 15 दिवस वावरलो. बरं. दादा धर्माधिकारी SMBC यांच्या सहवासात. हं. आणि पहिल्यापासून काय ते कुणास ठाऊक, पण माझ्या मनात म्हणजे वयाच्या 15व्या वर्षीच मी जात ही उगाळून पेले. अच्छा. हां, वयाच्या 15व्या वर्षी. हं. आणि या बाबतीत आमच्या मिसेसही मला सहाय्यभूत आहेत. अच्छा. आमच्या दोघांच्या मनात एखादा मनुष्य येतात आमच्याकडे सारखी, हा कुठल्या जातीत हा विचारसा येत नाही. हं. उच्चवर्णीयाचं जसं आदरातिथ्य आम्ही करू, तसंच आदरातिथ्य आम्ही त्याचंही करतो. बरोबर. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. हं. आणि आमचे वडीलही तसेच होते. बरं. ते शिकलेले नव्हते फार, पण त्यांनाही अध्यात्माचा आवड होती. बरं. आपल्या विवेकानंदांचे राजयोगावरचे 12 खंड त्यांनी वाचून काढले होते. अच्छा. असं म्हणजे त्याने घरात ते वातावरणच होतं बघा, नाटक, संगीत, अध्यात्म. आणि त्यामुळे काही विशेष करावं असं लागलं नाही. फक्त मी शिकल्यामुळे मला पुढे त्याला दिशा मिळाली, एवढंच म्हणता येईल. अच्छा. पण मला हा जातीभेद वगैरे अजिबात आवडत नाही. म्हणजे कळच येते मला जातीभेद कोण पाळत असेल, इव्हन धर्मभेद सुद्धा. धर्मभेद सुद्धा पाळत असेल तर मला आवडत नाही त्या ठिकाणी. म्हणूनच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातनं मला वाटतं प्रेरणा घेऊन तुम्ही त्यांना समाज शिक्षक असं इथे संबोधलेलं आहे. सर, तसंच एक आठवणी आणि आठवणी नावाचं पुस्तकाचा उल्लेख तुम्ही इथे केलाय, तर या पुस्तकाबद्दल काय सांगता येईल? यात काय आहे या पुस्तकामध्ये? आठवणी आठवणी हे आत्ता मी सांगितलं तसे माझ्या आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रातले अनेक थोर बरं असे लोक येऊन गेले आणि त्यांच्याबद्दल मला जे काही आठवतं, जे आवडलं काही, ते एकत्रित केलं आणि त्याला आठवणी आणि आठवणी असं नाव दिलं. बरं. मला सांगायला आनंद होतो की आपल्या सांगलीतील आता ते कैलासवासी आहेत अरुण दांडेकर. बरं. अरुण दांडेकर माझे मित्र होते चांगले. तर म्हटलं, दादा मी असं पुस्तक लिहिलं आहे, काय नाव देऊ म्हणाले.
आठवणी नाव देऊ का? हं, दादा म्हणाले ठीक आहे, हं. पण डबल करा, आठवणी आणि आठवणी. अच्छा. तर त्यांनी सांगितल्यामुळे मी ते नाव दिलेलं आहे. आणि मग त्यामध्ये मास्टर अविनाश, हं, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, रमेश भाटकर, जयंत सावरकर, हं, हं. या सगळ्याविषयी मी त्या पुस्तकात आठवणी, हे लोक माझ्या सहवासात केव्हा आले, कसे आले, कुणामुळे आले, हं, हं. हे सगळे त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. अच्छा. सर, आजपर्यंत आपण बऱ्याच वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकेही वाचली असतील आणि तुम्ही पण स्वतः हे इतकं लिखाण केलेलं आहे. तर तुमच्या मते त्यांचं लिखाण कार्य आणि तुमचं जे लिखाण कार्य आहे याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक असा फरक आठवतो का, की तुमची जी लेखन शैली आहे जर ती वेगळी आहे तर ती कशी वेगळी आहे, याबद्दल काय सांगाल? हे जे मला शिकवायला वगैरे होते किंवा मी ज्यांचं वाचलं आहे बर. ते फार थोर माणसं होती. त्या मनात मी अगदी सामान्य आहे. हं, आणि म्हणून मी जे लिहिणार आहे हं. हे मी सामान्यांसाठी लिहिणार आहे. बर. तुकारामा माझा तसं म्हटलं तर आदर्श, हं, हां, की सामान्यांसाठी जगायचं हं. हे महत्त्वाचं आहे. बरोबर. सामान्यांना मी आपला वाटलं पाहिजे. हं, तेव्हा मी असं लिहीन, मी असे शब्द वापरीन, मी अशी भाषा वापरीन की ती अगदी 9वी-10वीतल्या मुलाला सुद्धा समजेल. हं, हं. या दृष्टीने मी याच्याकडे वळलो. हं, हं. आणि माझी जर भाषा पाहिली तुम्ही हं. तर त्याच्यामध्ये सुबोधपणा हा अतिशय आहे. बर. हा क्लिष्ट अजिबात नाही त्याच्यामध्ये. म्हणजे साध्या सरळ शब्दांचा वापर हा, असं म्हणायला. साध्या शब्दांचा वापर, पण त्याच्यात अर्थ मात्र गहन. अच्छा. हा. नाही तर हे विद्वान काय करतात, हं, जरा मी स्पष्ट बोलणार आहे, माझं नाव आहे खरेच आहे, त्यामुळे मी खरे बोलणार आहे, हां. की विद्वान काय करतात, मुळात क्लिष्ट गोष्ट हं, आणखी क्लिष्ट करून टाकतात. हं, मुळात क्लिष्ट गोष्ट आपल्या त्या पांडित्याने, हं. हां, पांडित्य प्रचूर अशा त्यांच्या वाक्वैभवाने अतिशय क्लिष्ट करून टाकतात. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसं त्यांची पुस्तकं चांगली मोठी असून सुद्धा, श्रेष्ठ असून सुद्धा वाचत नाही, हा मला अनुभव आहे. हं. आता डॉक्टर राशम मालिंबे आणि डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे दोघेही विद्वान, अतिशय विद्वान. म्हणजे पु ग सहस्रबुद्धे यांना खाली वाकून यशवंतराव चव्हाण नमस्कार करतायत, हं, हं. हे मी पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. अच्छा. म्हणजे केवढा मनुष्य असेल तो पु ग सहस्रबुद्धे. हं, हं. आपण सोपं जर वापरलं, हं, हं. सोप्या शब्दात आपण लिहिलं तर ते अनेकापर्यंत जाणार आहे, तळागाळापर्यंत जाणार आहे. हं, हं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट तळागाळापर्यंत गेली पाहिजे, या दृष्टीने आपण त्या गोष्टीकडे बघायचं आणि ती गोष्ट करायचा प्रयत्न करायचा. बरं. डॉक्टर एक विरा करंदीकर आम्हाला शिकवायला होते. बरं. हां, ते अभिषेक काळेच्या वडिलांचे मामा. अच्छा. मुद्दाम मी अभिषेक काळे म्हणून सांगितलं तुम्हाला. बरं, बरं. हां, अतिशय गरिबीतनं वर आलेला हा मनुष्य, हं, हं. पण अतिशय ज्याला साधा मनुष्य म्हणतात, अतिशय विद्वान, अतिशय साधा कसा असू शकतो, हं, हं. याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर वीरा करंदीकर. बरं. हां, हं, मला आठवत आहे कोयना भूकंपाच्या वेळेला हं, हं. आमची 7 जण तिथे होती. बरं. 2 भाऊ, 2 वहिनी, हं, हं. 3 मुलं. हं, आणि आम्ही अतिशय ह्याच्यात होतो, टेन्समध्ये होतो. हं, हं. तो फार मोठा भूकंप आहे 1967 सालातला. हं, हं. आणि मी पुण्याहून, माझे मेवणे, मगाशी सांगितलं बहीण तिथे यजमान, हे आम्ही कोयनेला निघालो. हं, हं. निघाल्यानंतर त्या ठिकाणी आलो आम्ही त्या ठिकाणी. हं, हं. आणि मग मी गुहागरला गेलो. हं. मग 8 दिवस राहिलो तिथे, कारण वातावरण टेन्स होतं अतिशय. लागलं नव्हतं कुणाला काही, झालं नव्हतं. हं, पण झालं असतं तर काय झालं असतं, संबंध फॅमिली ही झाली असती, हं. असं एक सगळं वातावरण होतं. आणि म्हणून मी आणखी एक वडील म्हणाले राहा 4 दिवस. बरं. तेच म्हटलं राहतो. हं. आणि मग मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर मला वीराने बोलावलं. बरं. म्हणाले तुमचे भाऊ वहिनी सगळी बरी आहेत ना? म्हटलं बरी आहेत, नशिबाने कुणाला काही झालेलं नाही. हं, हं. आणि नंतर ते म्हणाले खरे तुम्ही 8 दिवस नव्हता, हं. पण तुम्ही 2च दिवस नव्हता असं मी लिहिलेलं आहे. अच्छा. हां, म्हणजे इतका मनुष्य
मायाळू म्हणतात ना, हं, हं, दयेचा कृपाळू, ममतेचा मायाळू वगैरे अशा प्रकारचा मनुष्य. बरं. सर, आजपर्यंत आपण इतकी पुस्तकं लिहिलेली आहेत, पण मला इथे असं विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव असतो, आपण बरंचसं वाचन पण केलेलंच असेल, तर आपला आवडता लेखक कोण आहे किंवा त्यांच्या लिखाणाचा आपल्यावर कसा काय प्रभाव झाला किंवा पडला आपल्या लेखन कार्यावर, याविषयी काय सांगता येईल का? मी साधारणतः ललित वाचण्यापेक्षा वैचारिक जास्त वाचतो. बरं. हां, म्हणजे तो ओढा माझा जास्त आहे. हं, आणि लिहिताना असं आम्हाला ललित तसं नाही लिहिता येत. हं, हं. ललित लिहिणं वेगळं आहे, लक्षात ठेवा, बरं. आणि वैचारिक लिहिणं वेगळं आहे. हं, हं. वैचारिक लिहिताना त्याला बॅकग्राऊंड तुमची व्यासंगाची लागते, त्याशिवाय ते होत नाही बघा. हं, हं. आणि त्यामुळे डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे, बरं. की स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांवर ज्यांनी प्रेम केलं हं, असे डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे. हं, हं. नंतर गेली जवळजवळ 65-66 वर्ष बरं. ज्याची मैत्री अभंग आहे आजपर्यंत, या क्षणापर्यंत, हं, हं. ते माझे मित्र. हं. आज पुण्यामध्ये 5 विद्वान वक्ते काढले बरं. तर ज्यामध्ये त्यांचा समावेश होतो. अच्छा. शंकर अभ्यंकर सुद्धा ज्यांना मानतात हं, हं. असे वर्णानगरला पहिल्यांदा होते, पण आता पुण्याला असणारे डॉक्टर मुकुंद दातार बरं. हे माझे अगदी जिवलग मित्र. म्हणजे हं, हं. म्हणजे किती ते वर्णन करता येणार नाही. अच्छा. किंवा पुगनविषयींचा हं, आदर, हं. या मुकुंदाविषयीचं प्रेम, जिव्हाळा, हं. हे मी शब्दात वर्णन करू शकणार नाही. बरं. आणखी बरेचसे, माझा स्वभाव मुळात म्हणजे गरीबच आहे बघा. तुम्ही जर सांगलीला कोणाला विचारलं की खरे रागावले असतील का कुणावर कधी, तर नाही, नसतील म्हणाले काय अच्छा. इतक्या वर्षात. म्हणजे ते नाही, वडील आमचे तसे होते बघा. हं, हं. म्हणजे शेवटी जीन्समध्ये येतं ना, तसं ते आलेलं आहे बघा. म्हणजे हे लेखक आणि तुमचे मित्र या सगळ्यांचा, त्या लेखनाचा प्रभावही तुमच्या आयुष्यावर पडला असं म्हणायलाही मला वाटतं हरकत नाही आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं. नक्की. खरे सर, आज आपण इथे आलात आणि आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, तर त्यासाठी मी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे आपले मनापासून धन्यवाद म्हणते. नमस्कार. धन्यवाद.